पुढची अपडेट आहे कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। नदीपात्रामध्ये असणारी छोटी मंदिरं आता पाण्याखाली गेलेली दिसतात। एकूणच पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, साताऱ्यासह कोल्हापूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली 8 दिवस जो पाऊस पडतोय, या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही मंदिरं आहेत, ही मंदिरं सध्या पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। तसंच राजाराम बंधाऱ्यासह 8 बंधारे सध्या पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कोल्हापूर जिल्ह्यासह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, तिथंही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। या ठिकाणी मे महिन्याचा शेवटचा जो आठवडा असतो तो पर्यटकांसाठी आणि तिथल्या स्थानिकांसाठी हा पीक वीक म्हणून पाहिला जातो। या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन होत असतं, मात्र मुसळधार पाऊस पडतोय। रेड अलर्ट दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्या परिसरात देखील पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।